Welcome back, friends. So, last time we have discussed about the prophase 1 of meiosis, wherein we have discussed already the crossing over and all this stuff. So, let us move on to the next point, that is metaphase 1. So, here it is, the spindle fiber become well developed. Now, this is important change if we compare this one with the prophase 1, because in prophase 1 spindle fiber formation just started. म्हणजे स्पिंडल फायबरची जी निर्मितीची प्रोसेस होती ती नेमकी प्रोफेजमध्ये सुरू झालेली होती. पण आता मेटाफेज 1 मध्ये इथे स्पिंडल फायबर पूर्णपणे विकसित झालेले आहेत. द टेट्रॅड्स मूव्ह टुवर्ड्स द इक्वेटर. ठीक आहे, टेट्रॅड्स आता यामध्ये काय होतात, इक्वेटरकडे यांची हालचाल किंवा मुवमेंटला सुरुवात होते. ठीक आहे, या ठिकाणी थोडेसे करेक्शन आहे तेवढे व्यवस्थित करून घेतोय. तर यामध्ये काय झालं होतं, टेट्रॅडची मुवमेंट इक्वेटरकडे झालेली होती. आता टेट्रॅड म्हणजे कोण आहेत थोडंसं आपल्याला लक्षात असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आठवत नसेल तर परत एक वेळेस सांगतो मी इथे तुम्हाला टेट्रॅड म्हणजे कोण आहेत ते नेमके काय सांगितलं होतं. टेट्रॅड म्हणजे पावर आठवते का? अरे बापरे, तर इथे याच्यामध्ये पाहूया आपण की टेट्रॅड्स म्हणजे नेमकं काय होतं. तर पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्रोमोझोममध्ये काय आहेत आठवते काही? प्रत्येक क्रोमोझोममध्ये दोन दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. ठीक आहे, म्हणजे एक क्रोमोझोम हा असा आपण ड्रॉ केला. ठीक आहे, आणि याच्यासोबतच पेअर झालेला आपण दुसरा एक असाच क्रोमोझोम दाखवलेला होता. ठीक आहे, तर हे दोन काय झाले सिस्टर क्रोमॅटिड, हे दोन काय झाले सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, तर असे 1 2 3 आणि 4 असे 4 क्रोमॅटिड आहेत. म्हणून आपण इथे शब्द काय वापरलेला आहे या ठिकाणी, टेट्रॅड. आठवते? तर अशा प्रकारे इथे हा इव्हेंट आपण स्ट्रक्चर समजून घेतलं की नेमकं टेट्रॅड कशाला म्हणायचं. त्यानंतर the tetrad move toward the equator and they orient themselves on the equator in such a way that centromere of homologous tetrad lie towards the pole and arm towards the equator. त्यामुळे आता इथं जे टेट्रॅड आहेत ते कशा पद्धतीनं स्वतःला इक्वेटरवर अरेंज करतात हा सुद्धा पॉईंट आपण थोडक्यात समजून घेऊया आपल्या बोर्डवर. इथे एक दाखवले होते, आणखीन आपण काही इथे ड्रॉ करूया. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला काय, आपण इथे सेल अशी हॉरिझॉन्टल ओरिएंटेशनमध्ये दाखवूया म्हणजे नेमका मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीची आपण इथे सेल ड्रॉ करतोय. म्हणजे आता लक्षात येत असेल साधारणतः हा काय झाला, या पेशीचं इक्वेटर झालं. तर या ठिकाणी हे जे काही होमोलॉगस क्रोमोझोम आहेत हे स्वतःला कशा पद्धतीने अरेंज करतायत, कशा पद्धतीनं मांडतायत की जेणेकरून यांचे जे एकतर पेशीच्या मध्यावर येतील ते, आणि यांच्या सेंट्रोमियर आणि इक्वेटरबद्दलचा हा मुद्दा आपण पाहत होतो की काय सांगितलेले आपण, इन सच अ वे दॅट सेंट्रोमियर्स ऑफ होमोलॉग्स टेट्रॅड लाई टुवर्ड द पोल अँड आर्म्स टुवर्ड द इक्वेटर. म्हणजे आपल्याला थोडंसं याला चेंज करावं लागेल. परत इथे पाहूया, आपण परत ड्रॉ करूया.
ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक इथे दाखवू शकतो आपण. अशा प्रकारे स्पिंडल फायबर यांच्या सेंट्रोमियरला अटॅच होते. ठीक आहे. पाहिजे तर आपण काय करूया, हा जो बाहेरचा भाग आहे त्याला परत एकदा रिड्रॉ करूया. ठीक आहे. आता साधारणतः थोडंसं असं व्यवस्थित वाटतंय. तर आता या ठिकाणी काय आहेत यांचे, हे सेंट्रोमियर आहेत, सॉरी सेंट्रिओल आहेत. ठीक आहे. तर हे सेंट्रिओल पासून निघालेले काही स्पिंडल फायबर असे सरळ चाललेत आणि काही कुठे चाललेत, या सेंट्रोमियरकडे जात आहेत, ज्यांनी या होमोलॉगस क्रोमोझोमला होल्ड करून ठेवलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की सेंट्रोमियरची पोझिशन क्रोमोझोमच्या कशी आहे आणि स्पिंडल फायबरची पोझिशन कशा प्रकारची आहे. So this is the position of these centromere and the arms. Then due to increasing repulsive forces between the homologous chromosome, they are ready to separate from each other. आता या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम हे बेसिकली कुठे अटॅच झालेले आहेत हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. तर या डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही की यांचा पॉईंट ऑफ अटॅचमेंटचा जो भाग आहे तो म्हणजे हा महत्त्वाचा एवढा भाग. तर इथं काय झालेलं आहे, इथे झालेलं आहे क्रॉसिंग ओव्हर. आठवत असेल तुम्हाला, क्रॉसिंग ओव्हरमुळे इथं काय तयार झालेले होते, कयाज्मा तयार झालेले होते. ठीक आहे. एवढाच भाग यांचा जोडलेला आहे. पण आता यांच्यामधले रिपल्सिव्ह फोर्सेस जे आहेत, प्रतिकर्षणाचे जे काही बल आहे ते या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं आता हे क्रोमोझोम एकमेकापासून सेपरेट होण्यासाठी अगदी तयार आहेत. ठीक आहे. काय दिलेलं इथे, ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे हा मुद्दा दिसतोय की रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. राईट. त्यानंतर पुढे येऊया ॲनाफेज 1. तर इथे आपण पाहू शकतो ही मेटाफेज 1ची डायग्राम लक्षात येते. तर या ठिकाणी हा पोल किंवा सेंट्रोमियर इथे दाखवलेला आहे, हा अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर हा खालच्या बाजूला अशा प्रकारे. त्यानंतर इथे रेड आणि ग्रीन कलरचे दिसत आहेत आणि इथे पाहू शकतो आपण ग्रीन कलरचा पूर्ण क्रोमोझोम आहे, पण या ठिकाणी याच्यावरचा रेड कलरचा भाग हा काय दाखवतोय, क्रॉसिंग ओव्हर, आणि याला टेट्राइड सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर झालेले इथे क्रोमोझोम दाखवलेले आहेत. तर अशी ही मेटाफेज 1 होती. त्यानंतर वळूया ॲनाफेज 1 कडं. सो इन दिस फेज homologous chromosome are pulled away from each other and carried toward opposite pole by spindle apparatus. तर आता ॲनाफेज 1 मध्ये नेमकं काय व्हायला लागलंय, इथे या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो. ॲनाफेज 1 मध्ये पाहता इथे काय झालंय, हे क्रोमोझोम वरच्या दिशेने चालले, तर हे क्रोमोझोम या खालच्या विरुद्ध ध्रुवाच्या दिशेने चालले. असं का झालंय, कारण स्पिंडल फायबर जे आहेत हे असे इथे अटॅच असलेले हे काय करत आहे, स्पिंडल फायबर आता याला ओढायला लागलेले आहेत. ठीक आहे. तर हे स्पिंडल फायबर यांना ओढल्यामुळं काय होत आहेत, हे क्रोमोझोम होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकापासून जे सुरुवातीला इथे सेंट्रल इक्वेटरवर होते ते आता असे सेपरेट होत आहेत आणि अपोजिट पोलनी यांचं मायग्रेशनला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दिस जंक्शन. तर हे जे काही होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन आहे याच्यासाठी ही संकल्पना वापरलेली आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. याला काय म्हटलेलं आहे, डिसजंक्शन. द टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मियोसिस 1. आता एक ही महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी कोण सेपरेट होतं आहे आणि कोण सेपरेट होत नाही आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर इथे मियोसिस 1 म्हणा
किंवा त्यातला प्रामुख्याने ॲनाफेज 1 म्हणा, याच्यामध्ये काय झालेलं आहे तर याच्यामध्ये सेपरेशन झालेलं आहे. कुणाचं? होमोलॉगस क्रोमोझोमचं. ठीक आहे. आता हा इकडचा आपण याला नाव दिलं ए, तर हा काय असेल? ए डॅश असेल. म्हणजे हे दोन काय आहेत? होमोलॉगस आहेत. आणि याला नाव दिलं बी, तर इकडचा काय असेल? बी डॅश असेल. म्हणजे हे सुद्धा काय होमोलॉगस क्रोमोझोम आहेत. ठीक आहे. तर ॲनाफेज 1 मध्ये कुणाचं सेपरेशन होतंय? होमोलॉगस क्रोमोझोमचं. आणि कुणाचं होत नाहीये तर या क्रोमोझोममध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत ए मध्ये. ठीक आहे. म्हणजे ही एक इथे समोरून दिसते आणि एक ही बॅक साईडने दिसते ही. तर यांचं सेपरेशन होते का? नाही, यांचं सेपरेशन ॲनाफेज 2 मध्ये होत असतं. ठीक आहे. त्यानंतर दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. द सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय कॉमन सेंट्रोमियर. ठीक आहे. तर आता हे मियोसिस मधला हा जो M1 चा जो पार्ट आहे याला आपण रिडक्शनल डिव्हिजन किंवा हेट्रोटायपिक डिव्हिजन असं म्हटलं होतं. ठीक आहे. सिस्टर क्रोमॅटिड आणखीनही कॉमन सेंट्रोमियरला जोडून आहेत. ठीक आहे. बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच, हा पुढचा मुद्दा काय? बोथ सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम आर नाव डिफरंट इन टर्म्स ऑफ जेनेटिक कंटेंट ॲज वन ऑफ देम हॅज अंडरगॉन द रिकॉम्बिनेशन. आता जे सिस्टर क्रोमॅटिड होत्या एका क्रोमोझोममधल्या, त्या एकमेकासारख्या तंतोतंत राहिलेल्या नाहीत. इथे या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, या अगोदरची जी डायग्राम होती तर यामध्ये पहा, हा इकडचा क्रोमॅटिड पहा तुम्ही, हा कसा दिसतोय? ग्रीन कलरचा. आणि इकडचा हा ग्रीन कलरचा आहे, पण याचा हा एवढा भाग कसा आहे? हा रेड कलरचा आहे. लक्षात येते तुमच्या? तर त्यामुळं एका क्रोमोझोमचे जे दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत ते पूर्णपणे आता सारखे नाहीत, कारण दोनपैकी एक त्याचं काय झालेलं आहे? क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. ठीक आहे. सो बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच होमोलॉगस क्रोमोझोम आर नाव different in terms of genetic content as one of them has undergone the recombination. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झाली कुठली? ॲनाफेज 1. त्यानंतर वळूया शेवटच्या स्टेजकडे. मियोसिस 1 मधली शेवटची स्टेज कुठली? टिलोफेज 1. तर असंही मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टिलोफेजचे इव्हेंट हे प्रोफेजच्या इव्हेंटच्या अगदी अपोजिट असतात. मग इथे सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळेल. टिलोफेज 1, द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आफ्टर रिचिंग द रिस्पेक्टिव्ह पोल बिकम अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड. आता मुळात क्रोमोझोमची संख्या अर्धी झालेली आहे, कारण होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन झाल्यामुळं अर्धे होमोलॉगस क्रोमोझोम एका बाजूला एका सेलमध्ये, तर दुसरे अर्धे होमोलॉगस क्रोमोझोम दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सेलमध्ये. त्यामुळे इथं आता जी डिप्लॉइड सेल होती त्याचं काय झालेलं आहे? हॅप्लॉइड सेल झालेलं आहे. ठीक आहे. आफ्टर रिचिंग द रिस्पेक्टिव्ह पोल बिकम अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड. आता प्रोफेजमध्ये कॉइलिंग आणि शॉर्टनिंग झाली होती, इथे काय होईल? त्याच्या अपोजिट अनकॉइलिंग आणि इलॉंगेशन. The nuclear membrane and the nucleolus reappear and thus two daughter nuclei form. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रोफेजमध्ये डिसॅपियर झालं होतं, इथं रिॲपियर होईल. न्यूक्लिओलस प्रोफेजमध्ये डिसॅपियर झालं होतं, इथं ते सुद्धा काय होईल? रिॲपियर होईल. आणि अशा प्रकारे दोन न्यूक्लियाय टिलोफेज 1च्या शेवटी तयार होतील. त्यानंतर सायटोकायनेसिस 1. आफ्टर द कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस ऑफ करंट टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. मग जसं आता कॅरिओकायनेसिस 1 म्हणजेच आता इथे टिलोफेज 1 संपलं, म्हणजे दोन न्यूक्लियस वेगळे झाले, दोन न्यूक्लियस असलेली सेल तयार झाली. पण लगेच काय होणार आहे? मग आता सायटोप्लाझमचं सुद्धा विभाजन होईल आणि दोन सेल तयार होतील की ज्या हॅप्लॉइड असतील, पण त्या तयार ज्या सेलपासून झाली ती सेल कशी होती? डिप्लॉइड होती. इन मेनी केसेस दिस डॉटर सेल पासेस थ्रू अ शॉर्ट रेस्टिंग फेज ऑर इंटरफेज ऑर इंटरकायनेसिस. आता बऱ्याचशा प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दोन फेजेसमध्ये M1 आणि M2च्या दरम्यान एक छोटीशी इंटरफेज किंवा इंटरकायनेसिस होत असते. इन सम केसेस चेंजेस ऑफ द टिलोफेज मे नॉट अकर. आणि काही प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रोफेज आणि टिलोफेज एकमेकाच्या अपोजिट आहेत. आता टिलोफेज 1च्या नंतर काय होणार आहे? प्रोफेज 2. त्यामुळे काही प्रकारात आपल्याला काय पाहायला मिळतं की टिलोफेज 1 होतच नाही, डायरेक्ट काय होते? प्रोफेज 2ची सुरुवात होऊन जाईल. ॲनाफेज डायरेक्टली लीड्स टू द प्रोफेज ऑफ मियोसिस 2. म्हणजे ॲनाफेज 1 झाल्यानंतर काय होणार? टिलोफेज 1 होणारच नाही, त्याऐवजी काय होईल? डायरेक्ट प्रोफेज 2 सुरू होईल मियोसिस 2ची. ठीक आहे. आता सेकंड मियोटिक डिव्हिजन और होमोटायपिक डिव्हिजन, ज्याला आपण मियोसिस 2 असं म्हणतो, त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती पाहायची आहे, ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. अपेक्षा करतो की तुम्हाला सगळं काही समजत असेल. समजत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यासाठी आमंत्रणच आहे, स्वतःला व्यक्त करा. काय तुम्हाला समजत नसेल तर विचारा.
तुमच्यासाठी सदैव मी तयारच राहील. त्याशिवाय वरती स्क्रॉलमध्ये तुम्ही माझा व्हॉट्सॲप नंबरसुद्धा पाहू शकता. त्यावर सुद्धा तुम्ही मला तुमचे जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.